राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकावू नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जैन धर्मियांना तंबी देऊन आपुलकीचा सल्लाही दिला. मुंबईत अलीकडच्या काळात मराठी विरुद्ध जैन असा वाद दिसून येतोय. त्यामुळे जैन समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी त्यांना आपुलकीचा सल्ला देताना खडे बोलही सुनावले. रस्त्यावर आणि सोसायटीमध्ये मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरूनही राज ठाकरेंनी भाष्य केलं. पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. गुजराती भाषिक पूर्वीपासून मुंबईत राहत आहेत, पण आत्ताच वाद का सुरू झाले असा प्रश्नही राज ठाकरेंनी त्यांना विचारला. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकतील तर फक्त एवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनेत्याच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका. तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही. पण काही लोक आहेत लालबागमध्ये, मुंबईमध्ये, ते जैन नेत्यांच्या नांदात लागून काही असे लोक सुद्धा आहेत. त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची बी लिस्ट माझ्याकडे आहे. दोन समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं, तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची. कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच जर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. कापड टाका पांढरं कापड टाका ना. जेव्हा येते त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग